तालुक्यातील शेतकरी 10 सप्टेंबर रोजी शासनाने निकृष्ट दर्जाच्या बियाण्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत न केल्यामुळे कर्जमाफीच्या यादीतील घोळ व कर्जमाफीच्या यादीत नाव असल्यावरही बँका कोर्टातून नोटीस देऊन राहिल्या आहेत. व ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली या शेतकऱ्यांना पुण्यापूर्वी 50,000 ते 1,00,000 रुपये प्रोत्साहन अनुदान व 17,500 रुपये शासनाने कबूल केले आहेत. जर हे येत्या काही दिवसात मिळाले नाही तर आम्ही सर्व मुद्दा तालुक्यातील शेतकरी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सर्व शेतकऱ्याच्या पीक विमाधारक शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही जनहित याचिका दाखल करून आमचा न्याय घेऊ. या मागण्याची जर पोळ्याबद्दल पूर्तता झाली नाही तर आम्ही पोळ्याच्या दिवशी आता एकीकडे पाणी येऊन राहिलं नाही आहे त्यामुळे शेतकरी वंचित आहे. एकीकडे अल निनोचा हे आल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचे पात्र होणार आहे. बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे शेत काळे राहिले आहेत व या सगळ्या गोष्टी अनुसरून शासनानं आता नगदी स्वरूपात शेतकऱ्यांना मदत करावी. बियाणे ज्यांचे उलटले त्यांना प्रोत्साहन अनुदान, कर्जमाफी या सर्व गोष्टीला अनुसरून आम्ही आता शेतकऱ्यांनी ठरवलं आहे की आता शासनाची वाट पाहता पाहता आम्ही आमच्या हक्काच्या पीक सगळं पेरण्या करून जर आमचं पाणी न आल्यामुळे जर नुकसान होणार आहे पिकाचं, या सर्व गोष्टीला आमचा हक्क मागण्याकरता आम्ही आता आमच्या जनावरांसाठीच जर काही राहणार नाही, आमच्यासाठी काहीच राहणार नाही, आम्ही आता शासनाचा निषेध म्हणून पोळ्याच्या दिवशी मूर्तीवरच्या तहसील कार्यालयावर हजारो शेतकरी आपापले बैल घेऊन आपापल्या सगळ्या सोयीनं मुलाबाळासह शासनाचा निषेध करण्यासाठी तहसील कार्यालयावर दुपारी 12-1 वाजता जमा होऊन तिथं जाहीर काळापोरा साजरा करून या शासनाचा निषेध करतील किंवा आम्हाला बियाण्याची मदत, कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान या सर्व रकमा शेतकऱ्याने पीक विमा तात्काळ टाकावे. अन्यथा या सगळ्या शेतकऱ्यांच्या रोषात शासन जबाबदार राहील व पुढील सर्व जे काही अनर्थ घडला यास पूर्ण प्रशासन व शासन जबाबदार राहील याची शासनाने दखल घ्यावी.